नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आहोत गगनगडावर आणि जाणून घेणार आहोत गगनगडाचा इतिहास। जर तुम्ही कोल्हापूर मार्गे येणार असाल तर कुणकेश्वर रस्ता तुम्हाला थेट गगनबावड्यापर्यंत घेऊन येतो। कोल्हापूर ते गगनबावडा हे अंतर 55 किलोमीटर आहे। तळ कोकणातून वैभववाडीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती गगनगड आहे। पण मी सुरुवात केली माझ्या परोळी गावापासून। वाटेत लागणाऱ्या पाचल या गावातून दिसणारा हा सह्याद्री। पाचल ते गगनगड हे अंतर 35 किलोमीटर जरी असले तरी वळणावळणाचे रस्ते आणि काही ठिकाणी असलेली रस्त्यांची दुरवस्था आपला वेग कमी करते। अशाच एका वळणावरून दिसलेली ही गगनगडाची पहिली झलक। आमच्या वाटेत लागणारा हा भुईबावडा घाट। या घाटाची लांबी 10 किलोमीटर एवढी आहे। आपण जसजसे घाट चढतो तसतसं आपल्याला कोकणाचं सौंदर्य अधिक ठळक दिसू लागते। जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगची आवड असेल तर तुम्ही हे नक्कीच ऐकलं असेल की मंजिल से खूबसूरत सफर होत आहे। तसाच काहीसा अनुभव मला या ठिकाणी आला। पावसाळ्यात तर या घाटाचे सौंदर्य अजून खुलून येते। गडाच्या पायथ्याशी असलेले गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। पावसाळ्यात मात्र याच ठिकाणाला कोल्हापूरची चेरापुंजी बोललं जातं। घाट चढलो की गगनबावडा गावात आपण पोहोचतो। गावातून जाणारा छोटासा मार्ग आपल्याला गगनगडाकडे घेऊन जातो। तर हा होता इथपर्यंतचा प्रवास। नक्कीच तुम्हाला आवडला असेल। या गडाला तसा फार जुना इतिहास आहे पण जास्ती नाही आहे, पण जो काय आहे तो आपण नक्कीच जाणून घेऊया। चला आता गड पाहूया। गडाचे मुख्य प्रवेशद्वार खूप आधीच उद्ध्वस्त झाले आहे। आता जे प्रवेशद्वार दिसते ते अलीकडच्या काळातच बांधले गेले। त्याच्या समोरच म्हसोबाचे छोटेखानी मंदिर आहे। अनेक भाविक म्हसोबाचे दर्शन घेतल्याशिवाय गडावरती जात नाहीत। गडावर जाण्यासाठी संपूर्ण पायऱ्या बांधलेल्या आहेत। याच पायऱ्यांना लागून डावीकडे काही दुकानं आहेत तर उजवीकडे खोल दरी। थोड्या पायऱ्या चढल्या की पाण्याची टाकी समोरच दिसते। तिथून उजवीकडे जर नजर टाकली तर आपल्याला गडाकडे येणारा एकमेव मार्ग दृष्टीस पडतो। गडावर पोहोचण्यापर्यंत 100 पायऱ्या असाव्यात। मी अवघ्या 5 मिनिटात गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचलो। इथून 10 पायऱ्या चढलं की समोरच प्रशस्त अशी गुहा दिसते। ही नैसर्गिक गुहा आहे आणि याच गुहेमध्ये गगनगिरी महाराज ध्यानासाठी बसत असे। या ठिकाणाहून करुळा घाटाची वेडीवाकडी वळणे स्पष्ट दिसतात। याच ठिकाणी घाटाकडे तोंड करून 2 तोफा उभ्या आहेत। हीच ती प्रशस्त गुफा ज्या ठिकाणी गगनगिरी महाराज ध्यानासाठी बसायचे। आता या ठिकाणी दत्ताचे मंदिर आहे। याच गुहेच्या समोर दीपमाळ, तुळशी वृंदावन आणि नवग्रह यंत्र आहे। गुहेच्या उजव्या बाजूने एक मार्ग भक्त निवासाकडे जातो तर दुसरा गडावर। गडावर जाताना कातळात कोरलेल्या अनेक सुबक मूर्त्या दिसतात। याच वाटेने वर गेलं की गगनगिरी महाराजांचं मंदिर दिसते। समोर दिसणारी इमारत म्हणजे भक्त निवास। या ठिकाणी तुमची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था होऊ शकते। गगनगिरी महाराजांची मूर्ती इतकी सुंदर आहे की जणू महाराज स्वतः बसले आहेत असाच भास होतो। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते गगनगिरी महाराजांचे मंदिर। या मंदिराच्या बरोबर खालच्या बाजूला गगनगिरी महाराज समाधी लावून बसायचे आणि ह्या बाजूनेच एक खालती जाण्यासाठी मार्ग आहे ज्या ठिकाणी प्राचीन लेणी असल्याचे कळले, पण त्या ठिकाणी जाण्यास परवानगी नाही आहे। मंदिराच्या शेजारीच गगनगिरी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे। मंदिराच्या समोरच पुढे गडाचा पठारी भाग आहे। पुढे काही अंतरावर शिड्या आहेत। त्या चढून वर गेलं की इथे गगनगिरी महाराजांच्या परिवारातील व्यक्तींची मूर्ती बसवलेली दिसते।
बाजूलाच शंकराचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरात शिवलिंगासोबतच गणपती, शेषनाग आणि एक ऋषीमुनींची दगडी मूर्ती दिसते. बालेकिल्ल्याकडे जाताना डावीकडे करूळ घाट आणि कोकणातील सौंदर्य दृष्टीस पडते. याच ठिकाणाहून गडाच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. पुढे बालेकिल्ल्यापर्यंत जायला पायऱ्या आहेत. या पायऱ्या पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेल्या दिसतात. या ठिकाणी बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असा अंदाज येतो. माझ्या माहितीनुसार हे गहिनीनाथाचं समाधी मंदिर आहे. नवनाथ भक्तिसागर या ग्रंथामध्ये गहिनीनाथांच्या या स्थानाचा उल्लेख आहे. या ठिकाणाला नवनाथांपैकी गैबीनाथांचं समाधी मंदिर किंवा गैबी पीराचा दर्गा म्हणून ओळखले जाते. मंदिर दर्गा म्हणून ओळखले जाते यापेक्षा दुर्दैव काय असेल. बाजूलाच विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे. हे पूर्ण मंदिर नसून एक चौथर आहे आणि या चौथऱ्यावरती देवीची पावले आणि देवीची प्रतिमा म्हणून या ठिकाणी एक अर्धगोलाकार दगडी प्रतिमा दिसते. मंदिराच्या थोडं पुढे गेलं की व्यवस्थित बांधलेली अशी विहीर दिसते. या विहिरीला बारमाही पाणी असतं. पावसाळ्यात तर पाणी या विहिरीच्या बाहेरही येतं. इथून मागे फिरले की समोरच एक बुरुज दिसतो. याला ढालकाठी बुरुज किंवा निशाण बुरुज असे म्हणतात. या बुरुजाचे थोडेफार अवशेष आता शिल्लक राहिले आहेत आणि थोडीफार तटबंदी याच बुरुजाच्या भोवती दिसून येते. आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ह्या किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण. या ठिकाणाहून कोकण आणि घाट परिसर एकदम व्यवस्थित पाहता येतो. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 691 मीटर इतकी आहे. करवीर प्रांतातून दळणवळणाच्या सोयीसाठी कोकणात जे घाट उतरतात त्यात करूळ घाट आणि भुईभावडा घाट हे दोन महत्त्वाचे घाट मार्ग. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो बालेकिल्ल्याचा परिसर. या ठिकाणी गहिनीनाथांचे आणि विठ्ठलाई देवीचे मंदिर आहे आणि या बाजूला उर्वरित किल्ला. तळ कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल भुईभावडा घाट आणि करूळ घाटातून गगनबावडा मार्गे करवीर प्रांत आणि पुढे देशावर जात असे. म्हणूनच या घाटावर देखरेख करण्यासाठी गगनगडाची उभारणी विक्रमादित्य दुसरा भोज शिलाहार राजांनी केली. एखाद्या गडाला 2 घाट असलेला हा एकमेव गड तो म्हणजे गगनगड. हा किल्ला सन 1178 ते 1209 या दरम्यान बांधला गेला. बहामनी आणि आदिलशाही राजवटीत राहिल्यानंतर इसवी सन 1660 गगनगड स्वराज्यात आला. रामचंद्र पंत अमात्य हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख मंत्री होते. अमात्यांची स्वामीनिष्ठा पाहून गगनगड आणि गगनबावड्याची जहागिरी त्यांना राजाराम महाराज यांनी बहाल केली. 1844 इंग्रजांविरुद्ध झालेल्या बंडानंतर इंग्रजांनी तोफा दागून गडाची प्रचंड प्रमाणात हानी केली. 19व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे गड पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे आजही गडावर लोकांचा राबता आहे. इतिहासाला उजाळा दिल्यावर आता निघण्याची वेळ झाली होती आणि मी पायऱ्यांच्या वाटेने उतरायला सुरुवात केली. या वळणावरतीच बालेकिल्ल्याचा दरवाजा होता. तो आता संपूर्णतः नष्ट झालेला दिसतो. पायऱ्या उतरत असताना स्वर्गातून उतरत आहोत असा भास होतो. गडाचे संवर्धन करण्यासाठी अनेक परवानग्या लागतात, पण या गडावर अनेक प्रकारचे बांधकाम केलेले दिसते. गडावर गगनगिरी महाराजांचे मंदिर आणि अश्वारूढ पुतळा आहे, भक्तनिवास आहे, मोबाईल टॉवर आहे आणि हेलिपॅडसुद्धा आहे. फक्त काही नाही आहे तर ते गडाचे गडपण आणि शिवाजी महाराजांचे स्मारक. अशी एक नको असलेली आठवण सोबत घेऊन मी निघालो. आशा करतो शिवप्रेमी संघटना पुढाकार घेऊन महाराजांचे स्मारक लवकरात लवकर गगनगडावरती उभारेल. गगनगडाची सफर जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.